नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। महाराष्ट्रात पुन्हा भाजप महायुतीच्या सरकारनं जनतेनं त्या सरकारला निवडलंय, पण महायुतीची सुनामी अशी काही आली की महायुती 200च्या पार गेली। प्रचंड बहुमतानंतर विकास कामांची पोहोचपावती असल्याचं महायुतीने म्हटलंय, तर ईव्हीएमचा विजय असू शकतो अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। पाहूया भाजपच्या बंपर विजयाचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजप महायुतीच्या प्रचंड विजयाचा हा जल्लोष आहे। महाराष्ट्राच्या जनतेने छप्परफाड मतं महायुतीच्या पारड्यात टाकली आणि भाजपचा 2014 पासून सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय झाला। त्यामुळे या विजयाचं महत्त्व भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषातून सहज लक्षात येण्यासारखं आहे। महायुतीचे 231 तर महाविकास आघाडीचे अवघे 45 आमदार आले आणि इतरांच्या खात्यामध्ये 12 जागा गेल्या। भाजपला इतिहासातील सर्वाधिक 133 जागा मिळाल्या। शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आले, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे देखील 41 आमदार विजयी झाले। महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसला 15 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार आले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार विजयी झाले। महाविकास आघाडीत धक्कादायकरित्या शरद पवारांचं नुकसान झालंय। आता एवढ्या मोठ्या बंपर विजयांची कारणं नेमकी काय आहेत तेही पाहूयात। अर्थात लाडकी बहीण योजना मास्टर स्ट्रोक ठरली। लाडक्या बहिणींनी भाजप महायुतीच्या बाजूने मतदान केलं। निवडणुकीआधी 4 महिन्यांचे 7,500 मिळाल्यानं लाडक्या बहिणींना महायुतीवर विश्वास आला। मुस्लिम समाजातील लाडक्या बहिणीही भाजप महायुतीलाच मतदान केल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। महिलांची एकगठ्ठा मतं महायुतीला मिळाल्यानं महाविकास आघाडी भुईसपाट झाली। मी विशेष आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणींचे, ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मोठा आशीर्वाद दिला आणि आपल्या लाडक्या भावांना असं निवडून दिलं की असं वाटलं छप्पर फाड़ के और झाड़ू लगा के। महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँड स्लाइड विक्ट्री, पूर्ण बहुमत मी सांगत होतो की थंपिंग मेजॉरिटी मिळेल आणि आज आपण पाहतोय की लँडस्लाइड विक्ट्री झालेली आहे। लाडक्या बहिणींनी सगळे तुमचे अंदाज फोल ठरवलेले आहेत आणि लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळे या समाजातले प्रत्येक घटकाने भरभरून महायुतीला मतदान केलं। महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत। याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे। म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ। आता जनतेने त्यांना जो काय मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेला आहे। काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय असूही शकतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये। पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू। कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत। भाजप महायुतीचं विजयाचं दुसरं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा। ऐन प्रचारात भाजपनं सरकार आल्यास कर्जमाफीही करणार अशी घोषणा केली। निवडणुकीआधी भाजपनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा विश्वास दाखवला। भाजपच्या विजयाचं तिसरं कारण म्हणजे बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हैचा नारा चालला। महाराष्ट्रात सर्वात आधी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला। त्यानंतर मोदींनी एक है तो सेफ है म्हटलं। बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हैच्या घोषणेमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन झालं नाही आणि तेच भाजप महायुतीच्या पथ्यावर पडलं। एक है तो
आणि मोदीजींचा संदेश घेऊन सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, एक है तो सेफ है। आणि हे सगळे ज्यावेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी बोट हे महायुतीकडेच गेलं, कारण त्यांना माहिती होतं महायुती है तो सेफ है, एक है तो सेफ है। मोदीजींच्या संदेशाचा कमाल हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं 2019ला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने, आणि 2019ला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते सरकार स्थापन झालं नाही, ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे। लोक ते विसरलेले नाहीत, आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे तुमचा? राष्ट्रवादी गजा। आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं, आणि शिवसेना कोणाची आहे तेही ठरवलं, आणि लोकांनी ठरवलं। त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत। असं म्हणणं आहे की आता ऐका एक मिनिट, त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा। मोदी लाटेत 2014 मध्ये जो विजय भाजपला मिळाला होता त्यापेक्षाही मोठा विजय भाजपला मिळालाय। 2014 मध्ये भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या। 2019 मध्ये भाजपचे 105 आमदार निवडून आले, आणि आता भाजपचे तब्बल 133 आमदार आले। म्हणजे सलग 3 निवडणुकांमध्ये 100 पेक्षा अधिक जागा जिंकणारा भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिलाच पक्ष ठरलाय। दुसरीकडे भाजप महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला। महाविकास आघाडीची अशी परिस्थिती झाली की विरोधी पक्ष नेतेपदही कोणाला मिळणार नाही। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी या तिघांपैकी एकाही पक्षाचे 29 आमदार निवडून आलेले नाहीत। विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण संख्याबळाच्या 10% जागा आल्यास त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतं। आता महाराष्ट्राला फक्त स्थिरच नाही तर भक्कम सरकार मिळालंय। त्यामुळे 2019 पासून जे धक्के आणि समीकरणं बदलत गेली त्याला पुढच्या 5 वर्षांसाठी पूर्णविराम लागलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।